नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहोत. हाऊ टू लुक एक्सपेन्सिव्ह इन अ लो बजेट. कमी खर्चामध्ये चांगले कसे दिसावे. आता श्रीमंत चांगलं दिसण्यासाठी नेहमीच महागड्या गोष्टींची, ब्रँडेड गोष्टींची गरज असते असं काही नाही बरं का. स्टायलिंग ही एक कला आहे आणि ही प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळी असते. पण अशा काही टिप्स आहेत ज्या आपल्याला नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर बघूयात कोणत्या गोष्टींची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आज मी तुम्हाला 8 अशा सोप्या टिप्स सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही कमी खर्चात प्रभावी दिसू शकतात. टिप नंबर 1, साधेपणा ठेवा. साधे, सोबर आणि क्लासिक कपडे हे नेहमीच प्रभावी दिसतात. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की खूप हेवी प्रिंट असलेले, खूप हेवी डिझाईन असलेलेच ड्रेस हे सुंदर, महागडे दिसू शकतात. तर असं नाही आहे. जितका ड्रेस साधा असेल तितका तुमचा लुक हा प्रभावी असतो. आपण निवडलेले कपडे हे त्या कार्यक्रमाच्या अनुसार असले पाहिजे. जसे पार्टीत जाण्यासाठी वेगळा ड्रेस, लग्न समारंभात जाण्यासाठी वेगळा ड्रेस, ऑफिसमध्ये जर एखादं फंक्शन असेल तर तिथे घालून जाण्यासाठी वेगळा ड्रेस. प्रिंटेड कपड्यांपेक्षा सॉलिड कलर्स असलेले जसे की काळा, पांढरा, नेव्ही ब्लू, बेज ह्या कलरचे कपडे हे प्रभावी दिसतात. टिप नंबर 2, कपडे हे योग्य फिटिंगचे असणे आवश्यक आहे. कार्यक्रम कोणताही असो, आपण घातलेला ड्रेस हा नेहमी योग्य फिटिंगचाच असावा. तो फार जास्त लूज म्हणजे ढगाळ नसावा किंवा तो फार जास्त बॉडी फिटही नसावा. व्यवस्थित फिटिंग असलेला ड्रेस हा तुमच्या लुकला प्रभावी बनवू शकतो. टिप नंबर 3, स्वच्छ आणि इस्त्री केलेलेच कपडे वापरावे. टिप नंबर 3, कपडे हे कधीही स्वच्छ धुतलेले आणि व्यवस्थित इस्त्री केलेलेच असावे. टिप नंबर 4, ॲक्सेसरीज लक्ष केंद्रित करतात. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की जितकी जास्त ॲक्सेसरीज घातली आहे तितकं जास्त आपण प्रभावी दिसू. पण हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे. ॲक्सेसरीज हा समोरच्याचं लक्ष आकर्षित करतात. त्यामुळे ॲक्सेसरीज ह्या अतिशय सोबर असायला पाहिजे आणि आपल्या लुकला सूट होतील अशाच असायला पाहिजे. कमी किमतीच्या वेगवेगळ्या आणि खूप साऱ्या ॲक्सेसरीज घेण्यापेक्षा एखाद्या 2 ब्रँडेड ॲक्सेसरीज घेतल्या तर त्या नेहमीच फायदेशीर ठरतात. टिप नंबर 5, योग्य फुटवेअर निवडा. स्वच्छ आणि क्लासिक म्हणजेच जास्त डिझायनर नसलेल्या शूज किंवा सँडल्स हे तुमच्या लुकला नेहमीच प्रभावित बनवतात. टिप नंबर 6, केस आणि मेकअप स्वच्छ ठेवा. आपण केलेली हेअरस्टाईल आणि मेकअप हा आपल्या आउटफिटला म्हणजेच आपल्या ड्रेसला पुरेपूर सूट होणारा हवा. आपण जर साध्या कार्यक्रमात जात असू आणि खूप सारा मेकअप करून गेलो तर सगळ्यांचे लक्ष आपल्याकडेच केंद्रित होते. त्यामुळे कार्यक्रम कोणता आहे आणि आपली ड्रेसिंग काय आहे यानुसारच आपण केस आणि मेकअप डिसाईड करायला पाहिजे. टिप नंबर 7, योग्य पर्स किंवा बॅग निवडा. आजकाल बाजारात फेक लेदर किंवा क्लॉथ बॅग्सचा खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतात ज्या वेगवेगळ्या लुक्सवर सूट करू शकतात. तर त्यानुसारच आपल्या लुकनुसार आपण पर्स किंवा बॅग निवडली पाहिजे. टिप नंबर 8, आत्मविश्वास ठेवा. आपण कोणत्याही प्रकारचा ड्रेस घालो किंवा कसाही मेकअप वगैरे करो, सगळ्यात महत्त्वाचा असतो तो आपला आत्मविश्वास. सरळ उभे राहा, स्मित हास्य ठेवा आणि आत्मविश्वासाने वावरा. यातच तुमचा लुक अतिशय प्रभावी दिसेल. मी आत्ता सांगितलेल्या टिप्स या तुमच्या कधी ना कधी कामी येतील अशी मी आशा करते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.